नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. बोर्ड परीक्षा 2026च्या दृष्टिकोनातून इयत्ता 10वी इंग्रजी हा जो विषय आहे त्या विषयामध्ये रायटिंग स्किलला खूप सारं वेटेज आहे. त्या रायटिंग स्किलमध्ये बरेच असे पॉईंट्स आहेत, बरेच असे क्वेश्चन्स आहेत की जे ते काय होतात, कव्हर होत असतात. त्या सर्व क्वेश्चन्स कोणते आहेत, त्या क्वेश्चन्सला कसं हँडल करायचं, कसं सॉल्व्ह करायचं, त्या सर्वांची डिटेल व्यवस्थित छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले 8 ते 10 मिनिटाचा प्रत्येक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये आहे. त्या व्हिडिओची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ व्यवस्थित बघा, काळजीपूर्वक बघा आणि तुमच्या अभ्यासाला तुम्हाला दिशा भेटेल, मार्क जास्तीत जास्त चांगले पडतील तुम्हाला. त्यात आपण काय बघितलेलं आहे, लेटर रायटिंग बघितलेली आहे, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर बघितलं आहे, नॉन व्हर्बल, व्हर्बल किंवा व्हर्बल टू नॉन व्हर्बल, त्यानंतर डायलॉग रायटिंग बघितलेली आहे आणि ड्राफ्टिंग स्पीच, या सर्वांची डिटेल व्यवस्थित घेतलेली आहे. ते व्हिडिओ बघा, त्यानंतरच हा व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे रिपोर्ट रायटिंग कशी करायची. बोर्ड परीक्षा 2026 इंग्रजी या विषयामध्ये 5 मार्काला प्रश्न असतो, 5 मार्क्स तुम्हाला आउट ऑफ पडत असतात. रिपोर्ट कसा लिहायचा हा त्यामध्ये आपण बघणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांना शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बोर्ड परीक्षा 2026 हे आहे तुमचं वर्ग 10वा आणि विषय इंग्लिश. हाऊ टू राईट अ रिपोर्ट. रिपोर्ट कसा लिहायचा तर इझी एक्सप्लेनेशन आहे, मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे तुम्हाला, कशा पद्धतीने लिहायचं. आउट ऑफ मार्क पडत असतात. तर रिपोर्ट म्हणजे काय, पहिला प्रश्न येतो तुमच्या मनामध्ये, तर रिपोर्ट काय असतो. तर रिपोर्ट हे एक डॉक्युमेंटेशन असतं की घडलेल्या घटनावरती तुम्हाला काहीतरी डॉक्युमेंटेशन तुम्हाला ते करायचं असतं, त्याला म्हणतो रिपोर्ट. त्याच्यामध्ये काय दर्शवलं जातं, इन्फॉर्मेशन सांगितली असते, एव्हिडन्स प्रेझेंट केलेलं असतं, ठीक आहे, त्याचं ॲनालिसिस केलेलं असतं आणि अप्लाय ऑन पर्टिक्युलर प्रॉब्लेम. एखादा प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमवरती किंवा एखादा इश्यू आहे, त्या इश्यूवरती आपण काहीतरी लिहित असतो, काहीतरी सांगत असतो, त्याला म्हणतो आपण रिपोर्ट बनवणे किंवा रिपोर्ट रायटिंग करणे, रिपोर्ट लिहिणे, ठीक आहे. आणि हा काय, इट इज ॲन इन्फॉर्मेशनल वर्क. हे इन्फॉर्मेशनल वर्क आहे. माहिती तुम्हाला काय करायची असते, मांडायची असते, माहिती सांगायची असते, घटना झालेली असेल त्या घटनेचं वर्णन करायचं असतं, याला म्हणतो आपण रिपोर्ट. काय आहे, व्हॉट इज द रिपोर्टचं आन्सर तुम्हाला भेटलेलं आहे. तर पुढचा प्रश्न येतो की रिपोर्ट लिहिताना कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, आहे ना. हाऊ टू द राईट किंवा हाऊ टू राईट अ रिपोर्ट किंवा पॉईंट्स टू रिमेंबर वाईल रायटिंग रिपोर्ट. रिपोर्ट लिहिताना कोणते पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे ते बघा. पहिलं, इन्फॉर्मेशन शुड बी फॅक्च्युअल. तुमची जी इन्फॉर्मेशन आहे, रिपोर्ट लिहितानाची जी इन्फॉर्मेशन आहे ती फॅक्च्युअल असली पाहिजे. ते लिहितानाचं तुमचं जे लँग्वेज आहे ते सिम्पल आणि फॉर्मल लँग्वेज असलं पाहिजे. रिपोर्ट एकदम सिम्पल आणि फॉर्मल लँग्वेजमध्ये असलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या रिपोर्टला टायटल असलं पाहिजे, ब्रीफ आणि कॅची टायटल असलं पाहिजे. रायटर नेम शुड बी ॲडेड. तुमची रिपोर्ट तुम्ही लिहिलाय, जो रिपोर्ट लिहितो त्या रिपोर्टरचं नाव तुम्हाला बाय टाकून पुढे बघूयात आपण एकदम ॲक्च्युअलमध्ये रिपोर्ट कसा असतो. बोर्ड परीक्षेला आलेला एक्झाम्पल इथे घेतलेला आहे, ठीक आहे. पुढं त्यानंतर तुमचं इथं पॉईंट येतो, रायटर्स नेम शुड बी ॲडेड झालं. त्यानंतर डेट, टाईम, हे महत्त्वाचं, हे खूप 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 महत्त्वाचा पॉईंट आहे. हा कोणता, तर डेट, टाईम, डे आणि प्लेस ॲट द बिगिनिंग. तुम्हाला हे कुठे लिहायचं आहे, बिगिनिंगला लिहायचं आहे. त्यानंतर रिपोर्ट तुमचा कोणता असतो, पास्ट टेन्समध्ये असतो. एक लक्षात घ्या, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये तुम्हाला रिपोर्ट लिहायचं किंवा बघा कसं, एखादी गोष्ट आहे की काल घडलेली घटना आहे ना, कालच्या तारखेला घडलेली घटना आहे, ती तुम्ही आज लिहिताय, म्हणजे ही जी गोष्ट आहे ती पास्टमध्ये आहे, त्यामुळं तुम्हाला रिपोर्ट हा पास्ट टेन्समध्ये लिहावा लागतो. त्यानंतर तुम्हाला त्या घटनेचा क्रम, अप्रोप्रिएट सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. राईट अँड रिपोर्टेड स्पीच और पॅसिव्ह व्हॉइस, म्हणजेच पास्ट टेन्समध्ये तर लिहायचंच आहे तुम्हाला, पण तो रिपोर्ट कशामध्ये लिहायचा, अजून कशामध्ये, रिपोर्टेड स्पीच म्हणजे इनडायरेक्ट स्पीचमध्ये आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये तुम्हाला तो रिपोर्ट लिहायचा आहे. त्यानंतर आयडिया, रिझन एक्सेट्रा शुड बी डेव्हलप लॉजिकली, आणि लॉजिकली डेव्हलपमेंट केलेले आयडियाज पाहिजे आणि कारणं पाहिजे, ठीक आहे. आणि लास्टचा तुमचा पॉईंट येतो तुमचा की ग्रॅमॅटिकल मिस्टेक ज्या आहेत त्या करायच्या नाहीत. अवॉइड ग्रॅमॅटिकल और स्पेलिंग मिस्टेक. हे सगळे एकदम एकदम महत्त्वाचे पॉईंट आहेत. हे सगळे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा रिपोर्ट लिहित असताना, ठीक आहे. आता ॲक्च्युअलमध्ये रिपोर्ट लिहायचा कसा, तर बघा, हा फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हेडिंग म्हणजेच टायटल टाकायचं आहे. आपण बोर्ड परीक्षेला प्रश्न कसा येतो, तो ॲक्च्युअलमध्ये आलेला बोर्डाचा प्रश्नच येथे ठिकाणी एक्झाम्पल म्हणून घेतलेला आहे आणि सॉल्व्ह केलेला आहे, तर तो व्यवस्थित बघा. तर पहिला पॉईंट येतो तुमचा टायटल. तुम्हाला टायटल टाकायचं आहे, हे झालं तुमचं टायटल. ज्या घटनेवरती तुम्हाला रिपोर्ट लिहायचा आहे ते, त्यानंतर कोणी रिपोर्ट लिहिला त्याचं नाव, नेम ऑफ द रिपोर्टर, ठीक आहे. आता तुम्हाला बिगिनिंग कशी करायचं आहे, डे टाकायचं आहे, डेट, त्यानंतर डे, त्यानंतर टाईम आणि तुमचं प्लेस. हे बिगिनिंग असली पाहिजे, रिपोर्टची बिगिनिंग अशा पद्धतीची असली पाहिजे, ठीक आहे. आणि मग तुम्ही तुमचा पहिला पॅरेग्राफ लिहिणार. मेन पॉईंट, मेन जे पॉईंट आहेत तुमच्या रिपोर्टचे, तुमच्या अहवालाचे, ते मेन पॉईंट इथे येणार आणि लास्टला येतं तुमचं कन्क्लुजन. अशा टाईपमध्ये तुम्हाला रिपोर्ट लिहायचा असतो. आता ॲक्च्युअलमध्ये परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीचा येतो तर तो बघूयात. तर प्रश्न परीक्षेला अशा पद्धतीचा असतो बघा. काय प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर बी. कोणता बी, तर क्वेश्चन नंबर तुम्हाला जो येतो इन्फॉर्मेशन ट्रान्सफरच्या याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6B हा जो प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 6B, तो आहे एक्सपांड द थीम. हा एक्सपांड द थीम मध्ये B1 और B2 डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. म्हणजेच तुम्हाला इथे सांगतो मी तुम्हाला की रिपोर्ट रायटिंगला ऑर आहे,
स्टोरी डेव्हलपमेंट. मी तुम्हाला सांगतो रिपोर्ट रायटिंग लिहा, स्टोरी लिहायच्या नादाला लागू नका. तुम्हाला अर्धे पॉईंट इथे दिले, तुम्हाला 30 पॉईंट काय करायचे आहेत, वाढवायचे आहेत, इन्हान्स करायचे आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6B मध्ये एक्सपांड द थीम मध्ये B1 असतो काय, तर राईट अ न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. ही दिलेली तुमची काय, हे बॉक्समध्ये हेडलाईन आहे. ह्या प्रत्येक पॉईंटला मार्क आहे तुमच्या, त्याच्यामुळं मिस करू नका. हे दिलेलं तुमचं हेडलाईन आहे. ह्या हेडलाईनला खाली दिलेले पॉईंट यूज करून मेक यूज ऑफ द फॉलोइंग गाईडलाईन. हे गाईडलाईन तुम्हाला फॉलो करायचं आहे कशासाठी, रिपोर्ट लिहिण्यासाठी. बघा आता काय काय गाईडलाईन आहे त्याच्यामध्ये. तर पहिली गाईडलाईन जी आहे तर तुम्हाला हेडलाईन लिहायची आहे, तेच झाली तुमची हेडलाईन किंवा टायटल. त्यानंतर डेटलाईन, पुढे येतं तुमचं इंट्रोडक्शन, शॉर्ट कंटिन्यू पॅरेग्राफ, छोटासा एक पॅरेग्राफ लिहायचा असतो, आणि शेवटी येतं तुमचं कन्क्लुजन. अशा पद्धतीला बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न असतो, क्वेश्चन असतो. क्वेश्चन नंबर 6B, परत एकदा सांगतो, क्वेश्चन नंबर 6B असतो एक्सपांड द थीम, रिपोर्ट लावर असतं स्टोरी. तर तुम्हाला काय लिहायचं आहे, रिपोर्ट. तर प्रश्न अशा पद्धतीचा असतो, एक हेडिंग दिलेली असते म्हणजे हेडलाईन, आणि त्याच्यानंतर एवढी सगळी गाईडलाईन दिलेली असते, त्याला फॉलो करून तुम्हाला रिपोर्ट लिहायचा असतो. ठीक आहे. मग आता ॲक्च्युअलमध्ये आपण रिपोर्ट लिहूयात, कशा पद्धतीनं लिहायचा बघा. रिपोर्ट बघा कशा पद्धतीने लिहायचा. तर हा क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चनचं उत्तर आहे पुढं, हे अशा पद्धतीनं बघा काय केलेलं आहे. हे हेडिंग आहे तुमची, ZP स्कूल एनकरेजेस किड टू मेक अप एक्स्ट्रा रीडिंग. हे तुमचं हेडिंग आहे. हेडिंग झाली. कोणी लिहिलंय रिपोर्ट, बाय स्टाफ रिपोर्टर. आता तुम्ही तुमचं इथं नाव टाकू शकता बघा एकदा व्यवस्थित. ही झाली तुमची हेडिंग, ZP स्कूल एनकरेजेस किड टू टेक अप एक्स्ट्रा रीडिंग. रिपोर्ट कोणी लिहिलंय, बाय स्टाफ रिपोर्टर. ठीक आहे. बिगिनिंग हे झाली हेडलाईन झाली तुमची, रिपोर्टर झाला. आता डेट येते, डेटलाईन तुमची काय, प्लेस आहे पुणे, त्याच्यानंतर डेट आहे 20 जानेवारी 2026. तुम्ही वाटलं तर इथं डे सुद्धा टाकू शकता, मंडे तुमचा असेल, संडे वगैरे काय असेल, सॉरी संडे म्हणतो, मंडे, ट्यूजडे, थर्सडे, फ्रायडे, जे काय असेल ते. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे टाकायचं आहे. हे जे आहे त्याला तुम्ही असे लिहू शकता काय, तर तुमचं डेट आहे 20 जानेवारी. ठीक आहे. 20 जानेवारीला वार कोणता होता, XYZ, कुठला तर वार असेल मंडे. ठीक आहे. मंडे टाकू शकता इथं, मंडे. ओके. त्यानंतर 2026 जानेवारी 2026 मंडे असे टाकू शकता. ही झाली तुमची हेडलाईनच्या नंतरची डेट लाईन. ठीक आहे. आता कंटिन्यू करायचं तुम्हाला पहिला पॅरेग्राफ. अशा पद्धतीने तुम्हाला हे उत्तर लिहायचं. झाली स्टार्टिंग, पुन्हा उत्तर. जिल्हा परिषद स्कूल अक्रॉस द डिस्ट्रिक्ट. मी फक्त वाचून दाखवतोय, हे काय म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. जिल्हा परिषद स्कूल अक्रॉस. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सुद्धा वाचू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. डिस्ट्रिक्ट हॅव स्टार्टेड अ स्पेशल इनिशिएटिव्ह. हा झाला तुमचा पहिला पॅरेग्राफ. ठीक आहे. अशा पद्धतीचे एक पॅरेग्राफ लिहा, 2 ते 3 छोटे छोटे 4-4 लाईनचे छोटे छोटे पॅरेग्राफ लिहा. ह्या टॉपिकला अनुसरून, ह्या टायटलला अनुसरून तुमचा रिपोर्ट एकदम क्लिअर होऊन जातो. हा झाला पहिला पॅरेग्राफ. हा झाला छोटा, मी थोडं जास्त मोठं लिहिलेलं आहे. आणि ह्या 3 पॅरेग्राफ सगळ्यात शेवटी काय करायचं तुम्हाला, एक कन्क्लुजन करायचं. काय, द इनिशिएटिव्ह हॅज अप्रूव्ड टू बी अ सक्सेसफुल स्टेप टुवर्ड्स बिल्डिंग अ स्ट्रॉंग रीडिंग कल्चर अमंग ZP स्कूल स्टुडंट. अशा पद्धतीतून तुम्हाला काय लिहायचं आहे, तुमचं कन्क्लुजन, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन, आणि मधला एक मोठासा छोटासा 3-4 लाईनचा पॅराग्राफ. अशा पद्धतीने तुम्हाला रिपोर्ट रायटिंग करायची आहे. हेडलाईन यूज करायची आहे, त्यानंतर डेटलाईन, इंट्रोडक्शन, शॉर्ट कमी पॅराग्राफ आणि कन्क्लुजन. अशा ह्या गाईडलाईनमध्ये तुम्हाला रिपोर्ट लिहायचा आहे. अशा पद्धतीने आपण बोर्ड परीक्षा 2026 साठी रिपोर्ट रायटिंग करू शकतो. आणि हा पोर्शन खूप महत्त्वाचा आहे. आउट ऑफ मार्क पडत असतात तुम्हाला, 5 पैकी 5 मार्क ह्या पोर्शनमध्ये पडत असतात. त्यामुळं हे स्किप करू नका, अभ्यास करा, व्यवस्थित अभ्यास करा. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांना शेअर करा. चॅनल जर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा पद्धतीचेच आपण अभ्यासपूर्ण व्हिडिओज काय या चॅनलवरती घेत असतो. तर हा झाला पूर्ण रायटिंग स्किलचा पोर्शन. एक राहिलेला आहे स्टोरी रायटिंग, ते सुद्धा घेऊयात. आणि त्यानंतर आपण ह्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये हे पूर्ण सेक्शन कंप्लीट केलेले आहेत. येणाऱ्या सिरीजमध्ये आपण वेगळा काहीतरी अभ्यास, इतिहास किंवा भूगोलाचा चालू करूयात. तोपर्यंत थँक्यू.